नमस्कार, मी मंगेश पवळे, आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट माझ्या युट्यूब चॅनल एनहान्स वरती आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा या तिथींबद्दल समजून घेतलं. काही लोकांचा प्रश्न होता की आम्ही जर विशिष्ट तिथीवरती जन्म घेतला असेल तर आमचा स्वभाव वैशिष्ट्य त्याच्याबद्दल काही सांगू शकता का? तर असं फक्त तिथींवरनं आपण पूर्णपणे स्वभाव वैशिष्ट्य किंवा कोणाचं भविष्य सांगणं हे जरी योग्य नसलं तरी निश्चितच तिथींचे काही गुणधर्म त्या व्यक्तींवरती आपल्याला पाहायला मिळतात. जसं आज आपण प्रतिपदा तिथीबद्दल बोलूया. प्रतिपदा ही पहिली तिथी, मग ती पौर्णिमेनंतर असू दे किंवा अमावस्येनंतर असू दे, ही पहिली तिथी असल्यामुळे अतिशय बलवान असते. आणि प्रतिपदेचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे. अग्नितत्वाच्या असल्यामुळे हरहुन्नरी, त्याचप्रमाणे तेजस्वी आणि सतत कार्यरत असणारे अशी ही मंडळी असू शकतात. बुद्धिमान आणि प्रभावशील असे हे जातक असू शकतात. मेहनती असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी हे आयुष्यात घडवून आणतात. कर्तृत्ववान आणि स्वतःच्या बळावरती त्यांचा विश्वास असतो. आपण असं म्हणू शकतो की थोडेसे ओव्हर कॉन्फिडन्स ते सुद्धा ते असू शकतात. कधी कधी अधीरतेने आणि घाईघाईत घेतल्यामुळे त्यांचे निर्णय चुकू शकतात. कारण या प्रतिपदा तिथीचे जे दैवत आहे ते स्वतः अग्नी आहे. अग्नी म्हणजे तेजस्वी आणि अतिशय उग्र. त्याचप्रमाणे हे व्यक्तिमत्व थोडंसं उग्र किंवा घाईघाईत निर्णय घेणार असं असू शकतं. म्हणून यांनी आपले निर्णय पालक आणि गुरुजन यांच्या सोबत विचार विनिमय करून घेतल्यास योग्य ठरतील. प्रतिपदा तिथी ही नंदा तिथी असल्यामुळे अतिशय शुभ कार्य या माणसाच्या हातून होतात. त्याचप्रमाणे हे लोक उत्साही आणि तेजस्वी असे असतात. नवीन उपक्रमांची आवड, नवीन कल्पना, नवीन कामे आणि नव्या संधींचं हे स्वागतच करणारे असल्यामुळे ते नेहमीच आपलं आयुष्य योग्यपणे घडवतात. तर मित्रांनो, प्रतिपदा तिथीवरती जन्म घेतलेल्या माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला कशी वाटली ते मला नक्की कळवा. माझा कंटेंट आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढील भागात आपण द्वितीया तिथीबद्दल बोलूया. तोपर्यंत नमस्कार.